दोन भाऊ एकत्र येतील असं जनतेची इच्छा आहे, म्हणून मला असं वाटतं की होईल ते. आणि आत्ताच उद्धव साहेबांनी सांगितलं की जे जनतेच्या मनात जे आहे महाराष्ट्राच्या, ते होईल. म्हणजे जनतेच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये हे दोघं भाऊ एकत्र यावं. कारण तुम्हाला माहिती आहे की हे जे महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे, इतकं थर्ड क्लास राजकारण चालू आहे ते, आणि लोक कंटाळले या राजकारणाला. फोडतोड, पैसे द्या, हे करा, खोके द्या वगैरे वगैरे करून जे काही चाललं आहे ते पटलं नाही. आणि आता भांडणं सुरू झाले त्यांचे. म्हणजे महाराष्ट्र स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोन जर पाहिलं तर लोकांना असं वाटतं की हे दोन भाऊच आता मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी योग्य ते पाऊल उचलतील आणि हे काम करतील. कारण उद्धव साहेबांनी तसा अनुभव तर भरपूर आहे. उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना खूप चांगलं काम केलं. आणि म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला जे पाहिजे ते हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे, असं सगळी जनता महाराष्ट्रात म्हणते. आणि आम्ही तर म्हणणारच. राजसाहेब पण सुद्धा, उद्धव साहेब पण, आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी ठाकरे ब्रँड म्हणतो ना आम्ही, ते आवश्यक आहे.